विधानसभा निवडणुकीसाठी उद्या राज्यभरात मतदान केलं जाणार आहे। मुंबईमध्ये 36 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी विधानसभा निवडणूक कार्यालयातून साहित्याचं वाटप केलं जाणार आहे। थोड्याच वेळात साहित्याचं वाटप केलं जाईल। दरम्यान मतदान केंद्रावरील निर्बंध आणि व्यवस्थेबाबत कुलाबा विधानसभेतील निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय सूरज सावंत यांनी। सोबत बोलण्यासाठी या ठिकाणी अधिकारी आहेत, निवडणूक अधिकारी। सर, काय सांगाल, नेमकं मतपेट्यांचं डिस्ट्रीब्युशन किंवा त्यांचं वाटप कसं होणार आहे, काय काय प्रतिबंध आहेत? टोटल 187 कुलाबा मतदारसंघामध्ये टोटल 260 बूथ आहे। ते 260 बूथ करता आम्ही आता 35 टेबल लावलेले आहेत, झोन वाईज 35 झोन आहेत। तर प्रत्येक झोन वाईज आम्ही ते बूथचे आम्ही पेट्या त्यांना देणार आहेत। ते झोनल ऑफिसर जे PRO येतील ते प्रत्येकाकडे 8-10 बूथ असतात, मग ते त्या बूथ वाईज ते त्यांना देणार आणि मग ते जे PRO आहेत ते त्यांच्या ज्या बूथवर आहे त्या मशीन ते घेऊन जाणार आणि दुपारपर्यंत तिथे सर्व सेटिंग करून मग उद्याचा करता तयारी करणार। मागच्या वेळी जर पाहिलं तर आपण मतदान केंद्रांवरती मोबाईलच्या वापरामुळे गोंधळ उडाला होता। यंदा हे प्रतिबंधक निर्णय नेमके काय काय असणार आहेत, किती अंतरावरती जे बूथ लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याबरोबर मोबाईल वापरण्यासंदर्भात काय नेमक्या गाईडलाईन्स देण्यात आलेल्या आहेत? यावेळेस पण मोबाईलला बंदिश ठेवलेली आहे। तर मोबाईल कोणी आणूनही असं त्यांनी निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे। त्या हिशोबाने सर्वांनी मोबाईल आणू नये। समजा आणत असेल तर सोबत कोणीतरी असेल त्यांच्याजवळ मोबाईल द्यावा। 3 लाखाहून अधिक मतदान, नवीन मतदान हे या ठिकाणी नोंदवण्यात आल्याची माहिती ही अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।